मध्ये दाखल झाला। एक महत्वाची मॅच, महत्वाचा सामना। सध्या मात्र अंपायरचा ग्रीन सिग्नल येईल आणि मॅचला अगदी सुरुवात होईल, जिथे बरोबर 8:42 हे सध्याचं टायमिंग आहे। पहिला चेंडू इनसाइड आउट खेळून काढलाय, सरळ बाठीने निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणि पहिल्याच बॉल वरती आला हा चौकार। मॅचची सुरुवात आणि मॅचच्या सुरुवातीला, स्पर्धेच्या सुरुवातीलाच जर पहिला चेंडूवरती चौकार येतोय तर आणखीन कशी सुरुवात हवी भवानी नगर चषक 2025 ची। अगदी 4 धावा इनसाइड आउट खेळून काढला होता। थोडस आपण पाहिलं तर हा चेंडू बॅटीच्या समोर टाकला तर गेला होता, मात्र त्या चेंडूला थोडस पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळलं गेलं। कव्हरच्या डोक्यावरून हे फटके गणेश कदमचे सातत्याने पाहत राहावे असे राहिलेत। ओहो, बॅकफुटला जातोय, पुन्हा शॉट ऑन फुल, चेंडू कदाचित आणखीन एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला निघून जातोय चौकार। राजू पवारच्या विपक्ष ही सध्या बॅटिंग चालू आहे गणेश कदमची, कारण की गणेश कदमला मिस्टर क्रिकेटर, एक ऑल इंडिया, एक ऑल पश्चिम महाराष्ट्र आयकॉन म्हणून का संबोधलं गेलं हे सध्या तो सांगतोय। त्याच्या परफॉर्मन्स मधून आतापर्यंत त्याने असेच रेकॉर्ड करत आलेत। स्विचिंगचा प्रयत्न, क्रॉस बॅटरी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅदर केला, फेकती होतीये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। चिकी धाव, चोरीची धाव। सरळ बॅटिंगने तर धावा आल्या, पण आडव्या बॅटनं धावा करत असताना बऱ्याचसा रिक्स या खेळाडूंना अंगावरती घेतला होता। ही मोठी रिक्स घेतली होती फटका खेळत असताना, जिथे आपण पाहिलं तर एक धाव तर येते। ओहो, बॅकफुटला जाऊन बिपिनचा हा फटका मिड विकेटला आहे खेळाडू, गॅदर केला जातोय चेंडू। टीमची टोटल तब्बल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। अद्याप 4 चेंडू अद्याप खेळून झालेले आहेत। बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटिंग पॅडच्या अगदी लेग स्टिकच्या बाजूने चेंडू मात्र निघून जातोय। विकेट कीपर चेंडू अडवू शकला नाहीये। अंपायर सांगतायत डिक्लेअर मध्ये एक धाव आहे। या मैदानाची खासियत आहे, धाव संख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। 11 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचले। 11 वाईट +1। यावेळी बेल्स रिम्यू, अगदी चेंडू यष्ट्यांच्या वरती असलेल्या बेल्सला टपली मारून निघून जातोय। विकेटचं पतन। बिपिन या मॅच मध्ये मात्र आपली जागा सोडली आहे। बिपिन चालला माघारी, राजू पवारच्या खात्यामध्ये राहिले ही पहिली विकेट। पहिला ब्रेक 2। अप्रतिम आज सुर्वे काका देखील या मैदानामध्ये दिसतात। मला वाटते पीटीपीएल पाटण तालुका प्रीमियर लीग 2025च्या नाईट स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं प्राइज प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला पीटीपीएल साठी देण्यात आलं। यंदाची स्पर्धा आपण पाहिलं तर नाईट स्पर्धा, एकच फाईट, वातावरण टाईट होईल नाईट स्पर्धेला अशी पाटण तालुका प्रीमियर लीग सध्या मात्र तुमच्या भेटीसाठी याच मैदानामध्ये होईल, आणि ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल प्रत्येक खेळाडूला 500 रुपयाचं कॅश प्राइज जे आहे ते सुर्वे काका यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले। प्रत्येक स्पर्धेला सुर्वे काकांची खारीचा वाटा राहतो। प्रत्येक स्पर्धेला स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि हा दिसून आला या देखील स्पर्धेला आहे। मैदानामध्ये जाऊयात। सनी न्यू बॅटर दाखल झालाय। हो, आणखीन एक विकेट। चेंडू पडतोय, काटा बदलला, बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द टुर्नामेंट असं म्हणायला हरकत नाहीये। या चेंडूनं हरकत केली आणि हरकत करत बॅटिंग पॅडच्या मधून बेल्सला टपली मारून निघून गेला। एक बॅटर मागे जातोय की काय, त्याच्या मागे दुसरा फलंदाज मात्र चालता झाला। सनी गोल्डन डकचा शिकार। सनी आला, सनी पुन्हा माघारी गेलाय। पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या आहे 11 या आकड्यावरती। 11 लॉस ऑफ द 2 विकेट। सध्या दोस्ती 11 संघाची ही स्थिती आहे, कारण की राजू पवारच्या गोलंदाजीमध्ये शेवटच्या क्षणाला छान धार आली। गोलंदाजीसाठी दाखल झाला अगदी ओव्हर क्रमांक 2 मध्ये, ज्या खेळाडूनं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचं नाव धर्मवीर चषक 2024 मध्ये गाजवलं
आणि आणखीन एक तुरा गोलंदाजीच्या विश्व रेकॉर्डमध्ये त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या मी म्हणेल की इतिहासामध्ये लावला तो अमर मराठे. बेस्ट बॉलरचा किताब या खेळाडूच्या नावावरती राहिला. जाऊया मॅचच्या मैदानामध्ये, जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या अगदी 11. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अमर मराठे एक वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू शॉट पूल केला. खेळाडू आहे अगदी चेंडू आपण पाहिलं तर मिस होतोय, निघून जातोय 4 धावेसाठी. अगदी चौकार. विशाल बॅटिंग करत असताना पहिला चेंडू त्याच्या बॅट मधून खेळला तो. अमर मराठेच्या विरोधामध्ये हा शॉट पूल फटका मात्र मिसफिल्ड होत असताना चेंडू निघून गेला. एखाद्या गोलंदाजासाठी मिसफिल्ड होणं तेव्हा थोडासा त्याचा मी म्हणेल की आत्मविश्वास थोडासा खाली दबला जातो, कारण की एखाद्या गोलंदाजाला हवं असतं माझ्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण चांगलं होणं. हो, यावेळी देखील त्याच रिजन मध्ये आता खेळाडू चेंज केला होता, मात्र यावेळी फिल्डिंग चांगली होतीये. चेंडू स्टॉप केला गेला, मात्र चुकी झाली. बॅकअप आहे, पकडला, फेकला, डायरेक्ट हिट होतोय. अंपायर थोडासा वेळ घेतील. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीने 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या आणखीन पुढे जाते, जी आपण पाहिली तर 17 या आकड्यावरती 17. अमर मराठे पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक वेगवान गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. विशाल पुढे येतोय, हलक्या हाताने मिड विकेटला आहे खेळाडू. गॅदर केला, फेकी चांगली आहे, पण पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण मार्गस्थ झालोय सध्या, जिथे अमर मराठेच्या गोलंदाजी मध्ये दोन्ही बॅटर आपण पाहिले तर विशाल आणि विपिन बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त लेटकट केला. खेळाडू पेक्षा कव्हर रिजनला गॅदर केला. दुसरी धाव घेतली जात नाहीये, फेकी चांगली आहे, एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. ही कमबॅक आहे. अमर मराठे कमबॅक कसा करतो, एखादा चौकार त्याच्या गोलंदाजीवरती यावा आणि तदनंतरच्या प्रत्येक चेंडूवरती त्यानं डॉट बॉल किंवा सिंगल द्यावी, हा त्याचा कमबॅक सातत्याने पाहत आलोय आणि तसाच हा कमबॅक राहिलाय. यावेळी देखील क्रॉस बॅटेड, फ्लाइटेड, निघून जातोय मॅक्सिमम. वॉर्ड स्ट्रोक. भवानीनगर चषक 2025 चा एक अफलातून फटका, एक पॉवरफुल फटका इथे पाहायला भेटला, जो डीप मिड विकेट रिजनला अगदी फ्लाइटेड निघून गेला. जंप घेतली होती खेळाडूनं, मात्र अखेरीस त्याच्या बोटाला चटका बसला आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊन आदळलाय. या षटकारानं संघाच्या धावसंख्येला चकाकी भेटली आहे, जी धावसंख्या आपण पाहिली तर 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. वेलकम कॅप्टन 26 आज खेळताना दिसेल इन ऍक्शन. पंचवीस धावसंख्या गोलंदाजी करत असताना अजूनही चेंडू आपण पाहिले तर एक बाकी आहे. या साध्या बॉल असेल, कारण की थोडीशी अडचण आली होती गोलंदाजी करत असताना. थांबणं महत्वाचं. 25 धावसंख्येवरती सध्या मात्र तब्बल 5 चेंडूचा खेळ झालाय. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे, एक चेंडू अजूनही बाकी आहे. गतिवान टाकला, हलक्या हाताने फक्त मान दिला, पुश करो खुश रहो, एक सिंगल धाव. स्ट्राइक स्वतः जवळ ठेवले विशालनं आणि त्यानंतर ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना दोस्ती 11 या संघाची मात्र धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 26 धावसंख्या.
महेश ओव्हर क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं षटक त्याचं आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे महेश. एक असा गोलंदाज जो चेंडू फिरवण्यामध्ये जास्त माहीर आहे कारण की त्याचे फिरकी चेंडू आतापर्यंत फलंदाजाला बरेचसे फसवत आलेत. चेंडू पडला अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिलाच ओळखलं होतं जेव्हा बॅटचा अँगल बदलली गेली बॅटचा मी म्हणेल की पूर्णपणे हँडल बदलला गेला तेव्हाच मात्र महेशने ही गोष्ट ओळखली की या चेंडूवरती स्विच हिट आहे. फलंदाजाच्या मनामधील गोष्ट जाणून घेण्यामध्ये देखील महेश माहीर आहे. गती परिवर्तन विठ्ठन खेळून काढला मागचा पाय वाकवला पॅडल स्वीप निघून जातोय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर मॅक्सिमम साठी. एक वार होता दुसरा पलट वार होता पहिला चेंडू डॉट होता तो तुझा आणि तदनंतर मात्र मॅक्सिमम. कॉलनी गटातील क्रिकेट हे असंच बघायला भेटतं कारण की या गटामध्ये कोणी कोणास कमी नाहीये. सातत्याने प्रॅक्टिस मध्ये असणारे खेळाडू मात्र प्रत्येक सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करतात असे खेळाडू आहेत. गती परिवर्तन बॅटच्या अगदी रडामध्ये का कॉर्नर रिजनला जिथे निघून जातोय बॅक टू बॅक. आता 6चा पाडा पार झाला आणि तो बोलून देखील दाखवला जातोय. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 38. 38 धावसंख्या. महेशच्या विरोधामध्ये एक वेगळी रणनीती सध्या फलंदाजाला ठाऊक आहे. यावेळी देखील अगदी पॅडल स्वीप करून घेतला मिड विकेटला आहे खेळाडू त्याच्या डोक्यावरून जातोय तू कितीही चेंडू फिरव अखेरीस तुझ्या विरोधामध्ये रणनीती तयार आहे. बॅट्समन विशाल सांगतोय की विशालचे पहिले 2 विशाल फटके पाहिले आणि तदनंतर मात्र फ्लाइटेड टीमची टोटल मी मुद्दामून विशाल नाव घेतो कोणतरी नाव सांगेल ना. गणेश अप्रतिम बॅटिंग संघाची धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे 42. यावेळी देखील बॅकफुटला जातोय फटका चांगला खेळून काढला हा देखील डोक्यावरून जातोय मस्तक पे दस्तक देती हुई ये भी गेंद चली गई 4 धावेसाठी सीमारेषे पार. 6644 हा गाडी नंबर नव्हता शेवटच्या 4 चेंडूवरती केलेली बॅटिंग गणेशची आहे ज्याने 2 षटकार आणि 2 चौकार लगावले. एखाद्या फलंदाजाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना चेंडू फिरवण्याचा प्रयत्न महेशचा तर राहिला मात्र त्याच गोलंदाजीला जाणून मात्र आपल्या फलंदाजीची वेगळी शैली या गणेशने दाखवली आहे. स्विचीचा प्रयत्न चेंडू अगदी शरीराचा वेध घेतोय यावेळी डॉट बॉल येईल निर्धाव चेंडू जो ओव्हर क्रमांक 3 ची समाप्ती करेल आणि संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 46 धावसंख्या. यानंतर तयार राहायचं टॉस साठी. साई 11 टीम विपक्ष साई बॉयज अशी मॅच यानंतरची खेळली जाईल. दोन्ही टीम्स तयार राहा यानंतर टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. किरण दाखल झाला ओव्हर क्रमांक 4 शेवटच्या षटकामध्ये. हो ड्राइव्ह केला हलक्या हाताने फक्त हा ड्राइव्ह पॉइंटचा खेळाडू पायाने अडवण्याचा प्रयत्न टीपेक्षा कव्हरचा खेळाडू येईल चेंडू पर्यंत अगदी एक सिंगल धाव. गणेश कदम मिस्टर क्रिकेटर या खेळाडूला पश्चिम महाराष्ट्राचा आयकॉन का म्हटलं जातं हे त्यानं दाखवून दिलंय. ओहो बॅट स्विंग केली जाते पुन्हा बॅटीची अगदी लीडिंग एज लेग बायच्या स्वरूपामध्ये फक्त एक धाव येते. फॅक्स बॉयज साठी चांगलं क्रिकेट हा खेळाडू खेळला आपल्या गावासाठी खेळला एक पश्चिम महाराष्ट्र आयकॉन म्हणून चांगलं क्रिकेट हा खेळाडू खेळलाय. पुढे घेण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी किरणची चेंडू पडतोय राईज झालाय आणि पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू मात्र डॉट जातोय.
गणेश कदमच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज मात्र आता आपल्या भात्यातील चेंडू बाहेर काढतोय. धाव संख्या 46 वरती स्थिर आहे, 47 वरती स्थिर आहे. 47 धाव संख्या. एक चांगलं बॅटल या दोघांमध्ये बघायला भेटेल, कारण की किरणकडे देखील हाईट फॅक्टर चांगला आहे, तर मिस्टर क्रिकेटर दुसऱ्या साईडला गणेश कदम या मॅच मध्ये मात्र एक मोठी धाव संख्या उभी करण्यासाठी प्रयत्न करेल. बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल काढण्याचा प्रयत्न राहिला. अखेरीस आपण पाहिलं तर लाईक बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. ही गोलंदाजी आहे किरणची, कारण की किरणकडे आपल्या भात्यातील असे चेंडू आहेत जे गणेश कदम सारख्या फलंदाजाला रोखण्यामध्ये यशस्वी झालेत. विपिन धाव संख्या 49, 49. यावेळी शॉर्ट आर्म पुल हवेमध्ये, खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर फेकला जातोय. किरणच्या विपक्षामध्ये इथे वार केलाय, इथे अगदी पलटवार केलाय आणि या षटकारानं संघाची धाव संख्या प्रथम बॅटिंग करत असताना दोस्ती 11 दोस्ती संघ जाऊन पोहोचला 50 पार. 55 धाव संख्या, 55. सुरेख फटका, बॉटम हँडचा उपयोग चांगला आहे. मिड विकेट रिजनला डीपला खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेटला जवाब आहे. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम या 2 धावा आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 57 आणि 58 रन्स टू विन. शिवसाई 11 या संघाला तब्बल 58 धावेचं आव्हान दिलंय. प्रथम बॅटिंग करत असताना दोस्ती 11 संघानं अप्रतिम बॅटिंग राहिले. गणेश कदम जो तब्बल 43 धावेची अफलातून खेळी ज्या गणेश कदमच्या बॅट मधून आले. मिस्टर क्रिकेटर या खेळाडूला का संबोधलं गेलं आणि तब्बल 43 धावा ठोकणारा गणेश कदम मात्र या मॅच मध्ये आपली बाजू आणि आपली फलंदाजी मात्र संघासाठी महत्वाची भक्कम करतोय. अप्रतिम बॅटिंग गणेश कदम. अठ्ठावन्न धावेचं आव्हान या मॅच मध्ये 58 आणि या 58 धावा कशा पद्धतीने केल्या जातील, कशा पद्धतीने रोखल्या जातील, काय घडेल काय बिघडेल हेच बघायचं आहे. तुम्ही पाहताय आजचा पहिला दिवस पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे भवानी क्रिकेट क्लब सर्वे आयोजित भवानीनगर चषक 2025 म्हणजे 2025 इंग्रजी कॅलेंडर नुसार असलेलं नवीन वर्ष आणि या नवीन वर्षावरती भवानीनगर चषक 2025 चा हा सोहळा 5वं वर्ष यंदाचं या स्पर्धेचं आणि 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज गरोंदा मैदानामध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहताय. या टॉस साठी दोन्ही कॅप्टन साई 11 विपक्ष साई बॉयज. कॅप्टन्स करूया टॉस. या
पाचव्या मॅच कडे संपायचा येतोय ग्रीन सिग्नल. 58 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं शिवसाई 11 या टीम कडून. राजूच्या विपक्षामध्ये पहिला चेंडू अगदी विकेट किपरच्या हातातून निसटतोय. राजू या मॅच मध्ये ओपन करत होता. त्याच्या नॉन स्ट्रायकिंगला यशवंतला आपण पाहिलं. पहिला चेंडू मिस्टर क्रिकेटर गणेश कदमचा होता, जो थोडासा बॅटीची टॉप एज घेतला होता. हवेमध्ये बराच वेळ चेंडू असताना अगदी चेंडू हातातून निसटतोय. सुशांत भिशे जो रोज याच मैदानामध्ये जरूर प्रॅक्टिसला पाहतो आम्ही. बरेचसे खेळाडू कंटिन्यू प्रॅक्टिस याच मैदानामध्ये घडतात आणि असेच घडत आलेत. थोडीशी अवघड कॅच या मॅच मध्ये, जिथे आपण पहिले दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न यशस्वी झाला. रनिंग कॅच होती जी अवघड मानली जाते, कारण की संपूर्ण कंट्रोल तुमच्या बॉडीचा हा तुम्हाला सांभाळायचा असतो, तोल सांभाळायचा असतो धावत असताना. कारण की अशा वेळी चेंडू हातामध्ये असताना त्याला सांभाळून घ्यायचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये ही कॅच अवघड मानली जाते. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आता मात्र 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बॅकफुटला शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा असेल खेळाडू, अगदी आरामामध्ये जातोय. एकच धाव इथे कंप्लीट केली गेली आहे, एक सिंगल धाव. संघाची धाव संख्या अगदी 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 4 धाव संख्या, 4 ऑन अ स्कोर कार्ड. टॉस अजून झालेला नाहीये. साई बॉयज आणि साई 11 टॉस झालेला नाहीये तुमचा या व्यासपीठावरती. गुडलेन स्पॉटचा चेंडू पडतोय, थोडासा राईज झाला, उसळी घेतोय. चांगला चेंडू म्हणता येईल जो आपण पाहिलं त्या डॉट साठी जातोय. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत 5 झालेला आहे. साई 11 टीम आलेली आहे. साई बॉयज या कॅप्टन कुठे असेल तर येस, आम्ही संस्थापक अध्यक्ष बॉसच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करतोय. साई बॉयज विपक्ष साई 11 अशी मॅच यानंतरची खेळली जाईल. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं थोडंसं आपण पाहिलं तर वर्चस्व गोलंदाजाचं राहिलंय, जिथे तब्बल धावा खर्च झाल्या 5. गोलंदाजीसाठी दाखल झाला अर्थातच सनी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. साई बॉयज टॉस विन झाला. दे वॉन्ट टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. कदाचित फिल्डिंग घेतील या मॅच मध्ये ते टॉस जिंकून. सुरेख फटका अगदी बॅटच्या रडामध्ये निघून जातोय मिड विकेट रिजनला, जिथे अंपायर सांगतात 1 बाउन्स आहे चौकार. आज सेकंड इनिंग मध्ये देखील तेच बघायला भेटेल जे फर्स्ट इनिंग मध्ये तुम्ही पाहिलं. म्हणजेच काय, षटकार चौकारांची आतिषबाजी. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अशीच फलंदाजी गणेश कदमची झाली, मात्र सेकंड इनिंग मध्ये कोण आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावरती घेईल आणि कोण 58 धावसंख्येपर्यंतचा प्रवास करून देईल. 9 धावसंख्या 9. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण मार्गस्थ झालोय. सनीच्या विरोधामध्ये पहिलाच फटका खेळून काढला मिस्टर यशवंत. यावेळी बॅटच्या रडामध्ये सरळ बॅटीने अगदी बाउन्स होतोय, अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स. संघासाठी 100% प्रयत्न करू हा सांगणारा खेळाडू. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला आपल्या संघासाठी मी म्हणेल की धावा अडवतोय 2, कारण की आताच्या 2च धावा कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली.
अप्रतिम मॅच सध्या मात्र आपण पाहतोय जी या दोन संघांमध्ये दोस्ती 11 आणि शिवसाई 11 या संघामध्ये खेळवली जाते. यावेळी देखील बॉल बॅक ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, माफ करा चेंडू अगदी मिड ऑफला जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा नाकाम राहिलाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचतेय 11च्या आकड्यावरती. स्थिर आहे जी धावसंख्या 11. यावेळी अगदी क्रॉस बॅटेड डाऊन दी ग्राउंड खेळाडू आहे. अगदी मिड ऑन रिजन मध्ये कुठली धाव इथे देखील घेतली जात नाही. तब्बल 2 डॉट बॉल आलेत. पहिला चेंडू चौकार आला, तदनंतर 2 धावा, तदनंतर 2 डॉट बॉल. संघाची धावसंख्या अद्याप स्थिर आहे 11 या धावसंख्येवरती. 11. यावेळी शफल झाला होता, थोडासा शफल होत असताना खेळला फटका जो अगदी सिंगल धावेसाठी डिक्लेअर मध्ये जातोय. या एका धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1-12 ऑन स्कोर कार्ड. ओहो, यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न सरळ बॅटीने. बॉटम हँड तुम्ही पाहिला अगदी स्ट्रेट होता आणि फक्त ड्राइव्ह केलं सरळ बॅटीने, जो आपण पाहिला तर मिड ऑफ रिजन मध्ये, लॉंग ऑफ रिजन मध्ये जाताना पाहिला. या एका धावेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या अद्याप जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या. भवानीनगर चषक 2025 आणि खास करून बघायचं की सिरीज कोण उचलतो या स्पर्धेचा. विशाल आला गोलंदाजीसाठी. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅटीच्या अगदी बॉटमला आहे खेळाडू, पकडली जाते झेल जी आपण पाहिली तर प्रतिम सीमारेषेच्या जवळ. बॅटर गॉन होतोय. यशवंत या मॅच मध्ये असेल थोडासा शांत. अमर मराठे बॅटर दाखल झाल्या मैदानामध्ये. कष्टपैलू खेळाडू जेव्हा गोलंदाजीसाठी आला होता तेव्हा संबोध केला आपण की पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक असा अष्टपैलू खेळाडू ज्याच्या नावावरती नुकताच रेकॉर्ड झाला. आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा हा खेळाडू मात्र आणखीन एक मानाचा तुरा घेऊन मात्र समोर आला. जसा आला तसा पहिल्या चेंडूवरती तो चौकार लगावतोय. या चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या. राहुलच्या विरोधामध्ये अमर मराठेची बॅटिंग नक्की राहील कशी, कारण की 58 धावा चेस करत असताना आता अमर मराठेला घेर चेंज करावा लागेल, कारण की 4थ्या आणि 6व्याच घेरवरती जर बॅटिंग झाली तर जाऊन शिवसाई 11 58 धावा चेस करू शकते. समीकरण जर आपण पाहिलं तर समीकरण येणारे 11 चेंडू मध्ये 45 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. सुरेख बॉल, यॉर्कर चेंडू, क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढला, ब्रह्मास्त्र बाहेर काढला. आपल्या भात्यातील एक असा चेंडू काढला ज्या यॉर्कर वरती भल्या भल्या फलंदाजांनी नांग्या टेकल्या. असा चेंडू आहे ज्याला प्रश्न आणि उत्तर देत असताना विचार करावा लागतो. बॅटची लिडिंग एज, थोडीशी चुकी होते विकेट कीपर कडून. डिक्लेअर मध्ये एक धाव जातीये, कारण की एवढे वेगवान गोलंदाजी सध्या राहुलची विशालची चालू आहे की एवढ्या वेगवान गोलंदाजाच्या समोर विकेट कीपरला चेंडू अडवणं म्हणजे आगीच्या गोळ्याला अडवण्यासारखं आहे. आणि तोच प्रयत्न सध्या पाहिला विकेट कीपरचा. हातातून चेंडू अगदी निसटला.
बॅक ऑफ द हँड पुन्हा फसवलं जात आहे. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या मनामध्ये चाललेली सर्व गोष्ट गोलंदाज स्वतःहून जाणून घेतोय आणि हा चेंडू मात्र त्याने तसाच टाकला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी सरळ बॅटीने खेळाडू आहे. अगदी एक धाव कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव, चिकी धाव. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 18 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचले. थोडासा मागे राहिला मिळवणे बॅटिंग करणारी टीम शिवसाई 11 संघ थोडासा पिछाडीवरती राहिला परफॉर्मन्स करत असताना, कारण की जे फटके सुरुवातीच्या चेंडूपासून येणं गरजेचं होतं ते फटके शेवटच्या क्षणाला येतात. वेळ गेल्यानंतर पडलेला विचार जसा कामाचा नसतो तसा मॅच जात असताना आलेले षटकार कसे कामाचे असतील असं म्हटलं जातं. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. अजूनही 6 चेंडूमध्ये धावा आपण पाहिलं तर 39 हव्यात विजयासाठी. शेवटचे अगदी 5 चेंडू आता बाकी असतील. 39 धावा विजयासाठी तब्बल हव्या असताना टर्न खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची टॉप एज, अगदी एक धाव असेल डिक्लेअर मध्ये. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, आता देखील डिक्लेअर झाला. मॅच शांत झाली कारण की जे वर्चस्व होतं गोलंदाजाचं राहिलं डिक्लेअर मध्ये. एक धाव पूर्णपणे दोस्ती 11 या टीमचं राहिलं वर्चस्व या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना. आज व्यासपीठामध्ये आपण पाहिलं जय भवानी क्रिकेट क्लब भवानी नगर सर्वे आयोजित भवानी नगर चषक 2025 च्या 5व्या पर्वामध्ये व्यासपीठावरती आमचे बरेचसे मान्यवर आज विराजमान झाले. कारण की जेव्हा जेव्हा भवानी नगर सर्वे टीमची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा ग्रामस्थांचं प्रेम या संघाला सातत्याने भेटलंय. या संघाची स्पर्धा जेव्हा जेव्हा असते टीम मैदानामध्ये खेळते तेव्हा तेव्हा नवी मुंबईमध्ये असणारे घनसोलीतले ग्रामस्थ या संघाचे नेहमी मैदानामध्ये पाहिलेत आपण. अप्रतिम फटका मात्र शेवटच्या क्षणाला अमर मराठीच्या बॅटमधून हा फटका येतोय, जिथे फक्त संघाची धावसंख्या वाढेल. टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी अजून सफर बहुत बडा आहे. फुल टॉस चेंडू अमर मराठेला अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला विकेट घेऊन जातोय, जिथे आपण पाहिलं तर अजूनही येस ओव्हर क्रमांक 4 चा खेळ मात्र समाप्त झाला. पहिली मॅच समाप्त झाली आणि विजयी संघ दोस्ती 11 मात्र पहिल्या विजयावरती आपलं नाव कोरलंय आणि शिवसाई 11 या संघाला पराभूत करून पुढच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचले आहे. आता जाऊयात साई 11 विपक्ष साई बॉयज अशी मॅच सध्या मात्र खेळली जाते. साई बॉयज संघाने टॉस तर जिंकला, दे वन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी घेणारी टीम साई बॉयज मैदानामध्ये दाखल होईल. आज जे भवानी क्रिकेट क्लब